हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत एग करी। यासाठी आपण एग हे बॉईल न करता ते फ्राय करून आपण एग करीसाठी यूज करणार आहोत। आणि ही करी जी आहे ती काळ्या मसाल्यापासून बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 मध्यम आकाराचे कांदे हे मी भाजून घेतलेले आहे। तसेच धने, दालचिनी, मिरे, लवंग हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेले आहे। कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण आणि आलं हे परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। कांदा हे कट करून टाकायचा आहे सो व्यवस्थित त्याचं मिक्सचर होईल। आणि खोबरं हे मी किसून घेतलेले आहे, भाजून आणि ते किसून घेतलेले आहे। तर मिक्सर हे मधून आपण वाटण काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये डाळ घ्यायची आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं आणि डाळ याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। आपला मसाला आता रेडी आहे आणि गरजेनुसार मसाल्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। इथे आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे, धना पावडर आणि लाल तिखट, कुबल मसाला आणि कांदा लसूण मसाला हे मसाले मी यासाठी यूज केलेले आहेत। मसाले छान परतून घ्यायचे आहे, मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे सो ते मसाले जळून जाऊ नये म्हणून। तर हे छान परतून झालं की त्यामध्ये पण वाटून घेतलेलं मिश्रण इथे तेलामध्ये परतून घेणार आहोत, ऑइल सेपरेट होईपर्यंत। साईडला मी गरम पाणी सुद्धा ठेवलेलं आहे, जे आपण एकदा मसाला छान परतला की त्यामध्ये ते पाणी ॲड करणार आहोत। आपल्याला गरजेनुसार तुम्ही ते पाणी ॲड करू शकता। इथे मला जेवढं थिकनेस हवी होती त्यानुसार मी इथे पाणी ॲड करणार आहे। पाणी हे जेव्हा मसाल्याला ऑइल दिसेल तुम्हाला सेपरेट होताना तेव्हाच तुम्ही ॲड करायचं आहे। सो त्याने आपल्याला इंडिकेशन असतं की तो मसाला जो आहे तुमचा तो व्यवस्थित परतला आहे। तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे, गरम पाणी ॲड करायचं, थंड नका ॲड करू। त्याचं गरम पाण्याची एक वेगळी टेस्ट आणि ती तरीसुद्धा तुम्हाला दिसून येते। ते चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। एक उकळी आणून द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा। गॅस हा मी आता मंद आचेवरती ठेवलेला आहे। छान असं तरी यायला लागली आणि तुम्हाला हवे तशा थिकनेस वाटला तेव्हा तुम्ही गॅस बंद करू शकता। आता नेक्स्ट आपण एक छोटासा पॅन घेतला आहे, तेल ॲड करायचं आहे आणि एक हे क्रॅक करून त्यामध्ये ॲड करायचं आहे, लाल तिखट आणि मीठ। आता हे तुम्हाला हवं तसं वन साइडेड हवं असेल तर तुम्ही तसं ॲड करू शकता। इथे मी परतवलं आहे ते। आता नेक्स्ट मी 2 एगपासून क्रिएट करणार आहे एग फ्राय। तर इथे तेल ॲड केलेले आहे, 2 एग मी फोडून इथे फोडणार आणि ॲड केलेले आहेत, लाल तिखट आणि मीठ चवीसाठी। व्यवस्थित ते असं एका साईडने परतून घ्यायचं आहे, म्हणजे एक साईडने फ्राय करून झालं की ते आपण ते गरम असते वेळेस आपण करीमध्ये ॲड करणार आहोत। तर ते एक वेगळी टेस्ट त्यामध्ये ते करी ॲब्झॉर्ब करून घेतं। सो इथे मी असे 3 एग फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहे। हे खूप छान याची टेस्ट ॲड होते आणि टेस्टी लागतं। पण नेहमीच मी एक बॉईलपासून बनवले आहे एग करी, पण हे मी पहिल्यांदाच एक फ्रायपासून बनवली आहे आणि खरंच खूप टेस्टी झाली होती। तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती रेसिपी।